गणपती बाप्पाच्या पूजेत कोणत्या वस्तू अर्पण केल्या पाहिजेत आणि कोणत्या निषिद्ध मानल्या जातात हे आपल्या सर्वांना माहीत आहे. गणपती बाप्पाच्या पूजेत तुळशीचा वापर करणे निषिद्ध मानले जाते, पण त्यामागील दंतकथेबद्दल तुम्हाला माहीत आहे का? जाणून घेऊया. गणेश देवाच्या पूजेत तुळस देवी का वर्ज्य आहे ते. गणेश आणि तुळशीची पौराणिक कथा. पौराणिक कथेनुसार राजा धर्मात्मजची कन्या तुळस ही लग्नाच्या इच्छेने तीर्थयात्रेवर निघाली. तीर्थयात्रेदरम्यान तुळशीने पाहिले की गणेशजी गंगेच्या किनाऱ्यावर तपस्या करत होते. पौराणिक कथेनुसार भगवान तपस्येत विलीन होते. त्यांच्या शरीरावर चंदन लागलेले होते, गळ्यात रत्नांची माळ होती, कमरेत रेशमचे पितांबर गुंडाळलेले होते. ते एका सिंहासनावर बसून तपश्चर्या करीत होते. गणपतीचे ते सुंदर स्वरूप पाहून तुळशी मंत्रमुग्ध झाली. तिने त्यांच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करत गणपतीची तपस्या भंग केली. भगवान गणेश हे पाहून संतप्त झाले आणि तुळशीचे हे कार्य अशुभ असल्याचे वर्णन केले. तुळशीचा हेतू जाणून घेतल्यानंतर ते म्हणाले की मी ब्रह्मचारी आहे आणि त्यांच्या लग्नाचा प्रस्ताव फेटाळून लावला. हे ऐकून तुळशीदेवी संतापली आणि तिने भगवान गणपतीला शाप दिला की तुझे एक नाही 2 विवाह होतील. यावर भगवान गणेशानेही तिला शाप दिला की तुझे लग्न एका राक्षसासोबत होईल. हे ऐकून तुळशीने गणेशाची माफी मागितली. तेव्हा गणेशजी म्हणाले की तुझे लग्न शंखचूर्ण नावाच्या राक्षसाशी होईल, पण तू रोपाचे रूप धारण करशील. ते म्हणाले की कलियुगात तुळशी जीवन आणि मोक्ष देणारी असेल, पण तुझा वापर माझ्या पूजेत करणे निषिद्ध असेल. त्यामुळे गणपतीच्या पूजेत तुळशीचा वापर केला जात नाही. तुळस वनस्पती हिंदू धर्मात सर्वात पवित्र वनस्पती मानले जाते. हे पूजेच्या साहित्यात वापरले जातात. तुळस ही भगवान विष्णूची आवडती आहे. तुळशीशिवाय त्यांची पूजा अपूर्ण मानली जाते. तर ही होती गणपती देवाची आणि तुळशी देवीची कथा. तर चला परत भेटूया नवीन पौराणिक कथे बरोबर.